अमेरिकेसह युरोपात खूप सध्या खळबळ सुरू आहे. का कारण आहे? ट्रम्प यांचा एक फोटो ज्यावर ट्रम्प कंडोम $4.50 असं लिहिलेलं आहे आणि त्यावर ट्रम्पचं एक कार्टून सुद्धा आहे. या फोटो नंतर ट्रम्प इतके अडचणीत आले आहेत की त्यांचं सिंहासन असलेलं त्यांचं जे राष्ट्रपती पद आहे तेच आता धोक्यात आलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? नेमकं जेफ्री एप्स्टीन याच्यासोबत त्यांचं काय कनेक्शन आहे ज्यामुळे आज अमेरिकेत एवढा मोठी खळबळ माजली आहे? आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सध्या अमेरिकेत सत्तांतराचे वारे वाहत आहेत. याचं कारण काय आहे? तर जेफ्री एप्स्टीन या माणसाची आपण पार्श्वभूमी आहे ती आज या व्हिडिओत पाहणार आहोत. पण त्याआधी ट्रम्प यांचं नेमकं काय झालं तर याच व्यक्तीसोबतचं ट्रम्प यांचं कनेक्शन तेही अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासंदर्भातलं. याच्याशी कुठेतरी तिथला जो डेमोक्रॅटिक पक्ष आहे, तिथला जो विरोधी पक्ष आहे, यानं एक संधी साधली आणि त्यावर टीका केली. हा फोटो ट्रम्प यांचा संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत सध्या व्हायरल होतोय. तर नेमकं प्रकरण काय आहे? तर काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यातून जेव्हा सुरुवात झाली होती की जे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी जेफ्री एप्स्टीन याचे नाव घेऊन आपल्या देशात सुद्धा सत्तांतरण होणं अटळ असल्याचं म्हटलं होतं आणि एक मराठी माणूस पंतप्रधान होईल असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र आज या व्हिडिओमध्ये मराठी माणूस किंवा भारतातलं सोडा, आज पहिले अमेरिकेत जाऊ कारण इथूनच या गोष्टीची सुरुवात झाली आहे. तर सर्वात पहिले आपल्याला जेफ्री एप्स्टीन हा नेमका कोण होता ते पाहणं महत्वाचं आहे. जेफ्री एप्स्टीन म्हणजे कोण? तर कुख्यात एक अमेरिकी फायनान्सर ज्याचं मोठमोठ्या उद्योगपती नेते यांच्याशी उठणं बसणं होतं. तो एक अब्जाधीश सुद्धा होता. त्याचबरोबर त्याची ओळख एक सेक्स ऑफेंडर अर्थातच अल्पवयीन मुलींचं शोषण आणि तस्करी संदर्भात त्याचं जे नाव आहे ते जोडलं जात होतं. त्याला 2019ला अटकही करण्यात आली होती. मात्र जेलमध्येच त्याचा कारागृहात असताना संशयास्पद मृत्यू झाला. कुठंतरी असंही म्हणतात की त्याला हे जे मोठे लोक आहेत आपलं नाव समोर येईल, तो आपल्याबद्दल काहीतरी बोलेल, आपण अडचणीत येऊ म्हणून त्यांनी जेलमध्येच त्याला संपवलं आणि त्याच्या त्या मृत्यूला आत्महत्येचं कारण जे आहे ते सांगितलं गेलं किंवा ते आत्महत्या म्हणून ते प्रसिद्ध केलं गेलं त्यांचं. त्याच्यानंतर काय झालं की याच्यासोबत कोण होतं जेफ्री एप्स्टीन सोबत? तर त्याची एक सहकारी होती घिस्लीन मॅक्सवेल. ही घिस्लीन मॅक्सवेल काय करायची तर ही जे नाबालिक मुली आहेत ज्यांना पैशांची गरज आहे किंवा ज्या विविध अडचणींमध्ये आहेत त्यांना एक चांगलं राहणीमान, त्यांना एक चांगलं जीवनमान देण्याच्या, लाईफस्टाईल देण्याच्या मागं ती त्यांना आमिष दाखवायची, लालच दाखवायची आणि आपल्या जाळ्यात ओढायची. त्या जेफ्री एप्स्टीनचं एक प्रायव्हेट आयलँड होतं ज्याला आपण बेट म्हणतो. त्या बेटावर त्या सगळ्यांना घेऊन गेलं जायचं. तिथंच पार्ट्या व्हायच्या. तिथंच हे सर्व जे म्हणजे धनाढ्य लोक आहेत ज्यांच्यामध्ये आता नाव कोणाकोणाचं आतापर्यंत सांगितलं जात आहे, आरोप कोणाकोणावर होतात ते. तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प जे सध्या आहेत, पूर्व राष्ट्रपती बिल क्लिंटन, त्याचबरोबर ब्रिटिश शाही परिवाराचे सदस्य प्रिन्स अँड्र्यू, त्याचबरोबर उद्योगपती जे आहेत अनेक तिथले मोठे, त्याच्यामध्ये सध्याचे एलन मस्क यांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. तो प्रकरण किती गंभीर असू शकतं त्याची कल्पना तुम्ही करू शकता. या सर्वांना जेफ्री एप्स्टीन सोबत त्या मुलींच्या लैंगिक शोषणाचा सह आरोपी करण्याला तिथले जे विरोधक आहेत किंवा काही लोक जे आहेत, प्रोटेस्टर्स आहेत, ते सध्या सरकारला किंवा न्यायालयाकडे हट्ट करतात. आता याबाबत अमेरिकेत उच्चस्तरीय समिती सुद्धा एक स्थापन झाली आणि या समिती स्थापन झाल्यानंतर इथं खरा स्टार्ट होतो तो ट्रम्प यांचा पचका. ट्रम्प यांचा पचका काय झाला तर नेमक्या जेफ्री एप्स्टीनचे एक एप्स्टीन फाईल म्हणून जी आहे ती आहे. तर या एप्स्टीन फाईल मध्ये काय आहे? एप्स्टीन फाईल मध्ये या जेफ्री एप्स्टीनचे विमान प्रवासाचे जे काही डिटेल्स असतील, कॉल लॉग्स असतील, फोटोज असतील, ईमेल्स असतील, जे न्यायालयीन पुरावे असतील, हे सर्व आहेत. फोटोंची संख्या जवळपास फक्त फोटोंची संख्या या एप्स्टीन फाईल मध्ये 95 आहे. आणि अमेरिकेत जो भूकंप झालाय तो भूकंप फक्त आणि फक्त या 95,000 फोटोंमधल्या 19 फोटोमध्ये झालाय. फक्त 19 फोटो जे आहेत त्या समितीने रिलीज केले आणि ट्रम्प यांचं सिंहासन हालायला लागलं. तर या 19 फोटोंमध्ये काय आहे? तर या 19 फोटोंमध्ये आहे ट्रम्प यांचे अनेक महिलांसोबतचे फोटो ज्यात तो पुरुष म्हणून ते एकटेच आहेत. त्याचबरोबर त्यांचे जेफ्री एप्स्टीन याच्यासोबत ते पार्टीतले फोटो, हसी मजाक करतानाचे फोटो, त्याचबरोबर कानात काहीतरी घुसफुस करतानाचे फोटो आणि काही फोटोमध्ये महिला आहेत ज्यांचे या चौकशी समितीनं जे फोटो प्रसिद्ध केले त्यातले महिलांचे चेहरे जे आहेत ते झाकळलेले आहेत. पण सोशल मीडियावर हे फोटो सध्या तुफान व्हायरल होतात. ट्रम्प यांनी याच्यावर काय म्हटलंय की मी हे फोटो पाहिले नाहीत. त्या माणसाला, आता तो पण मोठा उद्योगपती असल्यासारखाच होता, पैशावाला होता, धनाढ्य होता, त्याला सर्वजण ओळखतात, यात काही मोठी गोष्ट नाही असं म्हणून
ते कुठंतरी थोडेफार हल्लेले दिसले आणि त्यांनी या गोष्टीपासून पळ काढला. आता सर्वात मोठी गोष्ट आहे की ट्रम्प कंडोम ज्याची किंमत सांगितली जाते $4.50. हा फोटो काय आहे की एका वाटीमध्ये, एका टेबलवर वाटी आहे, त्या वाटीमध्ये लाल आवरणामध्ये ट्रम्प, एक लाल आवरणाच्या कागदावर ट्रम्प यांचं कार्टून आहे आणि त्याच्याच मागे एक असं काही लिहिलेलं आहे एका कागदावर की ट्रम्प कंडोम $4.50 असं लिहिलेलं आहे. आणि या एका फोटोनं अख्खा अमेरिका आणि युरोपमध्ये फार गदारोळ माजवलाय. कसा तर या एका फोटोहून जेफ्री अस्टिनचे जे त्याच्यावरचे आरोप होते, अल्पवयीन मुलींचे शारीरिक शोषणाचे किंवा तस्करीचे, यांच्यासोबत ट्रम्प यांचा हा एप्स्टीन फाईल मधला फोटो डायरेक्ट कुठेतरी कनेक्ट होतोय, कुठेतरी त्या एप्स्टीनच्या आणि ट्रम्पच्या एक स्वभावात साम्य दाखवणारा आहे. आणि हा फोटो त्यावेळेस ट्रम्प यांना माहीत असतानाच काढलेला आहे असं या डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणणं आहे. त्यावर समितीनं असंही म्हटलंय की तुम्ही उठावून शेळ्या हाकू नका, स्वतःहून जागा पकडू नका. सध्या हे फक्त 19 फोटो आहेत. असंही म्हटलं जातं की त्यांनी अजून 80 फोटो जे आहेत ते रिलीज करायला काढलेत. या 80 फोटो ज्यावेळेस समोर येतील अजून 95,000 मधले, त्यावेळेस मात्र अमेरिकेत काय होईल, या प्रकरणात कोण कोण अडकेल हे मात्र सध्या सांगता येणं अवघड आहे. मात्र आता या संबंधितले एप्स्टीन फाईल जे आहे ते आता पूर्ण जगात धुमाकूळ घालणार आहे. आपण या आधी मागेही पाहिलं होतं की असे भरपूर स्कॅम जे आहेत जागतिक लेवलचे ते समोर आल्यानंतर संपूर्ण जगभर तो चर्चेचा विषय राहतो, ट्रेंडिंग राहतो. आता अख्ख्या जगाला ट्रेंडसाठी विषय कोणता मिळाला ते डोनाल्ड तात्या आणि त्यांची एप्स्टीन फाईल मध्ये त्यांचे फोटो. आता या फोटोंबद्दल अधिक काय समोर येते माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. पाहत राहा लेट्स अप मराठी.